आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यासाठी खास थंडगार अशी सोलकढी पाहतोय। त्याच्यासाठी इथे मी ओलं नारळ घेतलेला आहे अर्ध, आणि या ओल्या नारळाचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। त्याचं दूध काढायचं आपल्याला। नंतर कोकम घेतलेला आहे इथे, आणि गरम पाणी घेतलेलं आहे। याच्यामध्ये हे कोकम 15 ते 20 मिनिटं असंच घालून ठेवायचं आहे, म्हणजे याचा चांगला गर निघून येईल। आणि नारळाचे छोटे छोटे तुकडे करून याचं दूध काढायचं आहे। आता मिक्सरचा पॉट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे, आणि त्याच्यामध्येच आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। त्याच्यानंतर हिरवी मिरची एक घालत आहे, आणि आल्याचे 2 छोटे छोटे तुकडे इथे करून घेतलेले आहेत मी, ते घालते। आणि याच्यामध्येच जिरं घालत आहे पाव चमचा, आणि चिमूटभर इथे काळं मीठ घातलेलं आहे। चिमूटभर इथे साधं मीठ घालत आहे। याच्यामध्ये आपण चाट मसाला पण वापरू शकतो। आणि 1 चमचा साखर घातलेली आहे, आणि अगदी थंड पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे सोलकढी करण्यासाठी। इथे अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे मी। आता इथे एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सगळं जे बारीक करून घेतलेलं होतं ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, ते सगळं आता गाळून घ्यायचं आहे। आणि परत एकदा हा चौथा मिक्सरवरती फिरवून याचं अशाच पद्धतीने दूध काढून घ्यायचं आहे आपल्याला। आता इथे गरम पाण्यामध्ये कोकम भिजत घातलेलं होतं, ते छान चोळून घेतलेलं आहे मी। आणि याच्यामध्ये भिजत असताना एक असा बीटचा तुकडा घातलेला होता, त्याच्याने सोलकढीला रंग छान येईल। आणि आता इथे नारळाचं दूध काढून झालेलं आहे, आणि आता हा कोकमचा पाणी आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। इथे आता आपली सोलकढी तयार झालेली आहे। याच्यामध्ये आपण बर्फ पण घालू शकतो, किंवा गार पाण्यामध्ये केली आणि खूप छान थंडगार अशी ही सोलकढी लागते। तर या उन्हाळ्यामध्ये करून पहा। आणि एवढी झालेली आहे, आणि अशा पद्धतीने आपण करून फ्रीजमध्ये जरी ठेवली तरी आपण दुपारच्या वेळेस ही सोलकढी पिऊ शकतो। वरून आता थोडीशी कोथिंबीर मी याच्यामध्ये घालत आहे। तर थंडगार अशी सोलकढी तयार झालेली आहे। खूप छान चव याची लागते, तर करून पहा। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना खूप धन्यवाद।